कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र एकीकरण समितीची मुस्कटदाबी केलेली आहे। उद्या होणाऱ्या बेळगावातील वार्षिक संमेलनावर कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे। बेळगावमध्ये उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे आणि मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक प्रशासनानं परवानगी नाकारली आहे। कोल्हापूरसह महाराष्ट्रातून जाणाऱ्या नेत्यांवर बेळगावमध्ये प्रतिबंध घातला जाणार आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, कर्नाटक सरकार पुन्हा एकदा मराठी भाषिकांची महाराष्ट्र एकीकरण समितीची मुस्कटदाबी करताना दिसतंय। यावर स्थानिक नागरिकांच्या आणि राज्यातल्या नेत्यांच्या काय भूमिका असतील, सध्या काय परिस्थिती आहे? प्रज्ञा अगदी बरोबर आहे। दरवर्षीप्रमाणे कर्नाटकनं पुन्हा एकदा आपलं हे नाटक सुरू केलेलं आहे, कारण दरवर्षी त्या ठिकाणी मराठी भाषिक हा मेळावा आहे तो घेत असतात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेते, शिवसैनिक असतील, सर्व मराठी भाषिक असतील या मेळाव्याला उपस्थित लावत असतात। मात्र यावेळी देखील मराठी भाषिकांना या महामेळाव्यासाठी कर्नाटकमध्ये प्रवेश बंदी केलेला आहे। महाराष्ट्रातून जाणाऱ्या नेत्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती घेतलेली आहे। एकूण जर बघितलं तर या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक जात असतात। उद्या देखील ते शिवसैनिक जाण्यावर ठाम आहेत। मात्र त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की कर्नाटक सरकारचं जे अधिवेशन आहे ते देखील बेळगावमध्ये होणार आहे। त्यामुळं इकडच्या शिवसैनिकांनी इशारा दिलेला आहे की जर आम्हाला उद्या बेळगावमध्ये तुम्ही जाऊ दिला नाही तर कर्नाटकचे जे मंत्री अंबाबाईच्या दर्शनाला येतात त्यांना देखील आम्ही येऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा देखील शिवसैनिकांनी दिला आहे। त्यामुळे उद्या नेमके कर्नाटक प्रशासन काय करते हे पाहावं लागेल। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।